नमस्कार, क्राफ्टर प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये मोत्यांचे फ्लावर कसे बनवायचे ते पाहिले होते आणि त्याच्या पुढे आपण त्या फ्लावरपासून बॅग कशी तयार करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इथे पाहू शकता मी बॅगची एक साइड बनवून घेतलेली आहे। 4 3 3 असे आपण जे फ्लावर बनवले होते ते जोडून वन साइड बनवून घेतलेली आहे बॅगची। तर ते फ्लावर एकमेकांना कसे जोडायचे ते आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत। इथे पाहू शकता मी 2 फ्लावर्स घेतलेले आहेत आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या जो मोती आहे एका पार्टचा त्याच्यातून मी धागा घेऊन मध्ये एक व्हाईट कलरचा जो 6 mm चा आपला बीड आहे तो घेतलेला आहे आणि परत एक आपल्याला 6 mm चाच व्हाईट मोती घेऊन आपल्याला इथं पण जोडताना एक छोटा फ्लावर तयार करायचा आहे, जे आपण 6 मोत्यांचा फ्लावर तयार करतो त्या पद्धतीने। इथं पाहू शकता तुम्ही मी एक फ्लावर तयार करून घेतलेला आहे। आता त्याच्या पुढेच जो बाजूचा फ्लावर होता आधीचा तिथं आणखी एक फ्लावर तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला फक्त एक मोती मध्ये घेऊन ते दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। तर इथं पाहू शकता मी जोडून घेतलेला आहे, ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे अशाच प्रकारे तुम्ही ते फ्लावर जोडून घेऊ शकता। हवं तर तुम्ही पूर्ण लाईन आता इथं गाठ मारून त्याच्या बाजूला परत एक फ्लावर घेऊन तुम्ही एक लाईन पहिला तयार करून नंतर जोडून घेऊ शकता, किंवा मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही ती बॅग जोडू शकता। जो सेंटरचा मोती आहे दुसऱ्या फ्लावरचा तो मी इथं घेतलेला आहे आणि मध्ये फक्त एक मोती घेऊन आपण पुढची स्टेप करायची आहे। आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की जे फ्लावर बनेल ते 6 मोत्यांचं फ्लावर बनलं पाहिजे। तर इथं पाहू शकता ते 2 आधीचे जे फ्लावर बनवले होते त्याच्या बरोबर सेंटरला आणखी एक फ्लावर घ्यायचा आणि तो तिथं जोडून घ्यायचा। आता मी ही पूर्ण लाईन जोडून घेते। फक्त 2 किंवा 3 मोतीच आपल्याला तिथं मध्ये लागतात जेव्हा आपण हा पार्ट जॉईन करतो तेव्हा। सेम मगाशी दाखवल्याप्रमाणे इथं पण जोडून घ्यायचा आहे। तर मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ह्याला 26 फ्लावर लागतील, पण जेव्हा मी बॅग बनवली तेव्हा मला टोटल 28 जे फुलं आहेत ती लागली आहेत आणि ही सोडून तर 4 छोटी फुलं लागलेली आहेत, म्हणजे टोटल आपल्याला 32 फुलांचं बॅग बनवायची आहे। तर इथं बघू शकता मी ह्या साईडला जोडून घेतलेला आहे। त्याच्यानंतर जो धागा असतो आपला तो आपल्याला ह्या साईडला घेऊन जायचा आहे, म्हणजे जिथं आपल्याला पुढचं बॅग कंटिन्यू करायची आहे। तर हवं तर तुम्ही इथं गाठ मारून परत तिथून जोडू शकता, किंवा मी जसं दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही जे मोती आहेत ऑलरेडी जे फुलं आपण बनवलेले आहेत त्याच्यातून तो धागा पास करायचा, तो दिसून येत नाही आणि आपल्याला जिथं हवं आहे त्या ठिकाणी तो धागा घेऊन जायचा। आता इथं परत सेम तशाच प्रकारे एक मोती घालून आपल्याला तिथं ते फ्लावर एकमेकांना जोडायचे आहेत। दोन्ही फ्लावर जोडले पाहिजेत अशा पद्धतीनं। तिथं 6 फुलांचं मिळून 6 मोत्यांचं मिळून एक फूल तयार होतं, तर आपल्याला फक्त एक मोती तिथं रिक्वायर्ड असतात। आणि इथं लक्षात ठेवायचं की आपण जे मोती आहे ते दोन्ही जे ऑलरेडी फ्लावर आहेत त्याच्यामध्ये जो मोती असतो त्याच्याबरोबर तो मोती आला पाहिजे। इथं पाहू शकता ऑलरेडी जे फ्लावर होतं त्याच्या दोन्ही मोत्यांच्या मध मी एक व्हाईट मोती घेतलेला आहे आणि आता इथं परत एक आपल्याला फ्लावर बनवलेलं घ्यायचं आहे आणि ते इथं जोडून घ्यायचं आहे। जसं आत्ता दाखवलं व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीनं ते पण इथं एक मोती घेऊन जोडून घ्यायचं। पहिला एक साईडची लाईन कंप्लीट करून घ्यायची आणि परत तो धागा ह्या साईडला घेऊन यायचा आणि परत ह्या साईडनं तुम्ही ते फ्लावर जॉईन करून घ्यायचं आहे। तर गाठ आपण नेहमी जसं मारतो तशीच मी गाठ स्टार्टिंगला मारून घेते,
पुढे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की गाठ पण कशी मारते, कारण बरेच जण मला विचारतात की गाठ कशी मारायची. तर मी ह्या व्हिडिओमध्ये ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. स्टार्टिंगला पण मी धाग्याला गाठ कशी मारते आणि जेव्हा एंडिंगला बॅग संपते तेव्हा पण आपण तिथं गाठ कशी मारून घेतो ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता सेम आपला धागा ह्या साईडला घेऊन यायचा. परत एकदा मी दाखवत आहे तुम्हाला कशा पद्धतीनं घेऊन यायचा. तुम्ही जे ऑलरेडी मोती असतात त्यांच्यातनं तो धागा पास करून आपल्याला जिथं हवं आहे त्या ठिकाणी तो धागा घेऊन यायचा. हवं तर तुम्ही ती ऑलरेडी गाठ मारून नवीन स्टार्ट करू शकता, किंवा अशा प्रकारे ह्या साईडला धागा आणायचा आणि असं जॉईन करून घ्यायचं. आता इथं पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला वरच्या लाईनमध्ये 3, जी सेंटरला लाईन असेल तिथं 4 फ्लावर आले पाहिजेत आणि जी लास्टला तिसरी लाईन आहे तिथं 3 फ्लावर आले पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला सेम प्रोसेसनं जॉईन करून घ्यायचा आहे बॅग एकमेकांना. तर मी इथं ठेवून दाखवत आहे तुम्हाला आपलं वन साईड बॅगची कशी दिसायला हवी ते. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते जॉईन करून घ्यायचं आहे. 4, 3 आणि 3 असे फ्लावर्स तिथं आलेले पाहिजे लाईनमध्ये. तर पाहू शकता मी इथं बनवून घेतलेलं आहे वन साईड बॅगची आणि दुसरी साईड पण मी जॉईन करून घेतलेली आहे. तर आपल्याला इथं ह्या दोन्ही साईडनं आपल्याला जॉईन करायचं आहे. तर इथं जे गॅप आहे तिथं आपल्याला 4 फ्लावर जॉईन करून घ्यायचे आहेत. एकदाच तुम्ही पूर्ण 8 फ्लावरची लाईन बनवून घेऊन ती पण जोडू शकता, किंवा मी जसं दाखवत आहे तशा पद्धतीनं आपल्याला ते 4 फ्लावर जॉईन करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला दोन्ही साईड बॅगच्या त्या मधल्या सेंटर लाईनला जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे पहिला 3, 4, 3, परत 4, परत 3, परत 4 आणि परत 3 अशी ते मोठी बॅगची लेंथ होईल. तर इथं आपल्याला सेम आधी कसं आपण जॉईन केलं होतं तसंच सेम 2 मोत्यातनं धागा पास करायचा, परत एक मोती घ्यायचा आणि तो जॉईन करून घ्यायचा. म्हणजे 2 मोती लागतात स्टार्टिंगला आपल्याला आणि त्याच्या अशा प्रकारे 6 मोत्यांचं फ्लावर तयार होतं. त्याच्यानंतर हा जो मध्ये सेकंड नंबरचा फ्लावर आहे त्याला तिन्ही साईडनं जोडून घ्यायचं आहे आपल्याला. जसा माझा धागा आला आहे तिथून मी जॉईन करून घेत आहे. हवं तर तुम्ही पहिला लाईन मारून एक बनवून घेऊन ती जोडू शकता. इथं पाहू शकता मी असं जोडून घेतलेलं आहे. आता वरची जी साईड आहे ती पण मी त्या जे फ्लावर बनवलेले आहेत तिथं मोती घेऊन जोडून घेणार आहे. सेम अशा पद्धतीनं तुम्हाला इथं जोडून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला हे टप जात असेल तर जिथं धागा येईल तिथं गाठ मारायची आणि नवीन गाठ मारून पुढं मग ते सुरू करायचं. तर इथं झालेलं आहे. आपल्याला ह्या साईडला मला धागा पाहिजे आहे तर मी तो धागा इकडं घेऊन येणार आहे आणि बघू शकता मी इथं पूर्ण ती बॅग जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला हे झाल्यानंतर परत 4 फ्लावर जोडून घ्यायचे आहेत. जे आपलं सेंटरचं 4 मोत्यांचं फ्लावर आहे त्या सेंटरला आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. तर हे सेंटर जे आहे इथं आपल्याला ह्या साईडला 2 फ्लावर आणि त्या साईडला 2 फ्लावर असे जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही हवे तर सेम 8 मोत्यांचं एकच लाईन बनवू शकता, किंवा मी जसं दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही असं नंतरही जोडून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ लेट आला याबद्दल मी माफी मागते. आणि याच्यानंतर तुम्हाला रेग्युलर जे व्हिडिओ येत होते तसेच 8 दिवसांनी एक व्हिडिओ येईल. कारण हे ज्या बॅग्स आहेत त्या बनवायला भरपूर टाईम लागतो. एक बॅग बनवायला कमीत कमी 8 दिवस तरी जातात आणि एक फुलच बनवायला 10 ते 15 मिनटं जातात. त्यामुळे व्हिडिओ यायला उशीर झालेला आहे. तर इथं
मी दोन्ही साईडला 2-2 फ्लावर जॉईन करून घेतलेले आहेत. आपल्याला आता दोन्ही पार्ट जॉईन करायचे आहेत. आता जे आपण 2 फ्लावर जोडलेले होते ते घ्यायचे आणि जो आपला वरचा सगळ्यात फर्स्ट लाईनचा जो फ्लावर आहे तिथं आपल्याला एक मोती घेऊ, म्हणजे सेंटरला जो एक मोती घेतो ते घेऊन 6 मोत्यांचा एक फ्लावर तयार करून आपल्याला फक्त एक साईड पहिला जॉईन करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी साईड जॉईन करून घ्यायची आहे. इथं पाहू शकता तुम्ही, फक्त आपल्याला ते साईड घ्यायचे आहेत आणि मध्ये एक एक मोती घेऊन आपल्याला ती साईड जॉईन करून घ्यायची आहे. बरेच जण मला कमेंटमध्ये विचारतात की मोती कुठून घेता, तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी मोती कुठून घेते ते. मी ऑनलाईन पण ऑर्डर करते आणि ऑफलाईन पण मी दुकानचं नाव सांगितलेलं आहे. जर कोणाला माहिती नसेल तर मी परत ह्या व्हिडिओमध्ये त्या जो आधीचा व्हिडिओ होता त्याची लिंक पोस्ट करेन, तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. क्वालिटी चांगली असते मोत्यांची आणि तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. आता इथं पाहू शकता मी फक्त एक एक मध्ये सेंटरला एक एक मोती घेऊन फक्त ती साईड एकमेकांना जॉईन करून घेत आहे. तुम्ही अशाच प्रकारे ती साईड जॉईन करून घ्यायची आहे. इथं जे हँडल लागेल बॅगसाठी ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला. ऑलरेडी बॅगचं हँडल कसं बनवायचं याचे 2-3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते पाहू शकता. सेम त्याच पद्धतीनं ह्या पण बॅगचं हँडल बनवायचं आहे. ते कसं जोडायचं ते पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर इथं पाहू शकता मी एक साईड जॉईन करून घेतलेली आहे त्या मोत्यांची. सेम आपल्याला अशाच प्रकारे त्या साईडनं पण जोडून घ्यायचं आहे ते फ्लावर. आणि इथं जे एंड असतो तिथं आपल्याला मी प्रत्येक वेळी सांगते, एंड जेव्हा पण आपण बॅगचा करतो, ज्या फ्लावरमध्ये आपण गाठ मारत असेल तिथं ऑलरेडी त्या मोत्यातून 2-3 वेळा धागा फिरून घ्यायचा. त्याच्यानंतर तिथं कमीत कमी 2-3 वेळा गाठ मारायची. उरलेला धागा कट करायचा आणि तो लायटरनं जाळून किंवा मेणबत्तीनं हलकासा जाळून घ्यायचा. तर एक साईडला जोडून झालं ते 2 फ्लावर. आता ते दुसऱ्या साईडनं सेम तशाच प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर मी इथं सेम त्याच पद्धतीनं ते फ्लावर जोडून घेते. इथं दाखवत आहे मी कसं ठेवायचं तुम्हाला फ्लावर ते, आणि अशी एक लाईन आपल्याला ती जोडून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता मी दोन्ही साईडनं ती जोडून घेतलेली आहे. इथं जो गॅप आहे तो पण आपल्याला नंतर भरायचा आहे. तर ह्या साईडला पण सेम आपण त्या साईडला कसं जॉईन केलं होतं बॅग तशाच प्रकारे ह्या साईडनं पण आपल्याला ती बॅग जॉईन करून घ्यायची आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला वरतून खाली यायचं आहे ती बॅग जॉईन करत, आणि इथं जे गॅप उरलेलं आहे तिथं आपल्याला असं 6 मोत्यांचं फ्लावर तयार करून घ्यायचं आहे आणि ते जोडायचं आहे. बघू शकता आपण जी नॉर्मल गाठ मारतो तशाच पद्धतीनं मी धागा जेव्हा घेते तेव्हा अशी गाठ मारून घेते आणि मी सिंगल गाठ मारत नाही, तिथं 2-3 वेळा गाठ मारते. जितकी जाड होईल तेवढी ती गाठ, आणि उरलेला जो धागा आहे तो कट करून घ्यायचा. हवं तर लायटरनं किंवा जी ट्रान्सपरंट नेल पॉलिश असते ती तिथं लावून घ्यायची आणि पुढं आपली बॅग कंटिन्यू करून घ्यायची. तर इथं 4 3 3 4 3 4 3 4 अशा प्रकारे आपण जोडलेलं आहे. मध्ये हवं तर तुम्ही एकदाच ते 8 फ्लावर घेऊ शकता लाईनला त्या, किंवा मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. इथं मी तिन्ही बाजूला छोटं जे फ्लावर होतं ते जॉईन करून घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता ते फ्लावर जॉईन कसं करून घ्यायचं आहे. जे छोटं फ्लावर असतं त्याचा जो सेंटरचा मोती आहे त्याच्यातून आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सेम आपण जसं 6 फ्लावरचं छोटं फूल तयार करतो मोत्यांचं तशाच पद्धतीनं इथं पण
6 मोत्यांचं एक फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. जे आपण ते 2 फ्लावर जोडले होते तिथं जे एंड होता तिथून मी स्टार्ट करत आहे. तर इथं 3 मोती जे आहेत त्याच्यातून आपल्याला धागा पास करून घ्यायचा आहे आणि आपल्याला फक्त इथं एक मोती परत घ्यायचा आहे आणि जे छोटं फ्लावर होतं त्याच्यातला एक मोती, अशा प्रकारे टोटल 6 मोत्यांचं तिथं एक फूल तयार करून घ्यायचं आहे. पहिला आपल्याला ती 4 फ्लावर तयार करून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर ते एक एक करून आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. तर इथं पाहू शकता 6 छोट्या मोत्यांचं मिळून एक फूल तयार झालेलं आहे. सेम त्याच्या बाजूला पण आपल्याला 6 मोत्यांचं एक फूल तयार करून घ्यायचं आहे. इथं ऑलरेडी 5 मोती आहेत, तर आपल्याला फक्त तिथं एक मोती घेऊन ते फूल तयार करून घ्यायचं आहे. तर इथं हे फूल कसं जोडताना थोडं लक्ष देऊन बघा, कारण याची जी नेक्स्ट स्टेप आहे तिथं थोडा बॅकचा गॅप जास्त असल्यामुळे आपल्याला तिथं 2 फ्लावर बनवावे लागतात. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. जर समजलं नसेल तर मला सांगू शकता, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवेन. आता आपल्याला धागा इकडून त्या साईडला घेऊन जायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला मोती घ्यायचे आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही, इथं 5च मोती येत आहेत. मी एक मोती घेतल्यानंतर त्यासाठी इथं आपल्याला 2 मोती घ्यायचे आहेत आणि आपल्याला 6 मोत्यांचं एक फूल तिथं तयार करून घ्यायचं आहे. कारण बॅग जी आपण बनवली होती त्याचा तिथं गॅप थोडा जास्त आहे, त्यामुळे आपल्याला तिथं 2 मोती घ्यावे लागणार. आपण प्रत्येक वेळी जो एक मोती घेत होतो तिथं 2 मोती घ्यायचं. सेम आपल्याला तो धागा फिरवून त्या साईडला घेऊन जायचा आहे आणि इथं जो सेंटर असतो म्हणजे जे ड्रॉप बीटच्या वरती, तिथं आपल्याला फक्त एक छोटं फूल तयार करून घ्यायचं आहे आणि हे फूल आपल्याला 5 मोत्यांचं तयार करायचं आहे. आपण नेहमी 6 मोत्यांचं फूल तयार करतो, तर इथं आपल्याला 5 मोत्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता ऑलरेडी 3 मोती होते, मी फक्त 2 मोती इथं घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण 5 मोत्यांचं एक फूल तिथं तयार केलेलं आहे. तर ह्याच्यावरती जो गॅप आहे तिथं सेम आपल्याला 6 मोत्यांचं एक फूल तयार करून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता ऑलरेडी जे मोती आहेत ते त्यातून मी धागा घेत आहे आणि इथं आपल्याला फक्त एकच मोती घ्यायचा आहे आणि तो घेऊन आपल्याला 6 मोत्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे. ह्याच्याबरोबर समोरच्या साईडला पण सेम अशीच प्रोसेस करायची आहे आपल्याला आणि सेम अशाच प्रकारे तिथं पण 2 फुलं घ्यायची आहेत एका लाईनला. तर इथं पाहू शकता आता व्यवस्थितपणे तो जो गॅप होता तो फिल झालेला आहे आणि याच्या आधी आपण सेम जसं बनवलं होतं 6 मोत्यांचं एक फूल, तसंच इथून पुढं पण आपल्याला 6 मोत्यांचं एक फूल बनवायचं आहे. म्हणजे फक्त एक एक व्हाईट मोती घेऊन ती बॅग जोडून घ्यायची आहे. तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर बॅग्स दाखवलेल्या आहेत कशा बनवायच्या आणि ही पण नवीन बॅग कशी बनवायची दाखवलेली आहे. याच्यानंतर पण जे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये नवीन नवीन बॅग्सच्या डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर इथं पाहू शकता मी बॅग जॉईन करून घेत आहे. तर बॅग बनवायला जी किंमत येते, खर्च येतो, त्याच्यापेक्षा तुमचं प्रॉफिट ॲड करून ती बॅग विकायची जर तुम्हाला विकायची असेल तर. जर तुमच्यासाठीच बॅग बनवायची असेल तर कधी पण जे तुम्ही मोती घेता ते होलसेल रेटनं घ्यायचे, थोडे जास्त घ्यायचे. होलसेलनं घेतलं तर तुम्हाला कमी पडतात. व्हाईट मोती 250 रुपयाला हाफ के जी भेटतो, म्हणजे 500 रुपयाला 1 किलो भेटतात आणि ड्रॉप मोती जे आहेत ते 550ला भेटतात जर तुम्ही
किलो वाईज घेतला तर 550ला 1 kg असे भेटतात. हवं तर तुम्ही 250 ग्रामचे असे 4 कलरचे मोती घेऊ शकता आणि भरपूर बॅग्स बनतात 250 ग्रॅम मोत्यांमध्ये. मी ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेन की मी 250 ग्रॅम मोत्यांपासून किती बॅग्स एका कलरच्या बनवलेल्या आहेत. कारण ही जी बॅग आहे ही पण मी जे मोती मागवले होते ते 250 ग्रॅम मोती जे मागवले होते त्याच्यातलेच मोती जे शिल्लक राहिले होते त्यापासूनच बनवलेलं आहे. याच्या आधी बघू शकता मी दुसरी एक बॅग बनवली होती जी मला ऑर्डरची होती. ती पण मी ह्याच कलरच्या मोत्यापासून बनवलेली होती. त्याच्यानंतर जी आपण अर्धचंद्राकार जी बॅग बनवली होती त्यामध्ये पण ह्या कलरचे मी मोती यूज केलेले होते आणि आत्ता जे शिल्लक राहिलेले होते मोती त्यापासून आपण ही बॅग बनवलेली आहे. तर तुम्ही आरामात 2 ते 3 बॅग्स बनवू शकता जेव्हा तुम्ही 250 ग्रॅमचे मोती मागवता त्यापासून. तर इथं सेम आपण जे आधी बनवलं होतं त्या साईडला तसंच इथं पण फ्लावर बनवून घ्यायचं आहे 5 आणि 6 मोत्यांचं. इथं बघू शकता 5 मोत्यांचं मी फ्लावर बनवत आहे आणि त्याच्याबरोबर वरच्या जी लाईन येईल तिथं आपल्याला 6 मोत्यांचं फ्लावर बनवून घ्यायचं आहे आणि जे बाजूला जागा शिल्लक आहे तिथं सेम 6 मोत्यांचा फ्लावर म्हणजे आपल्याला फक्त एक मोती घेऊन तिथं फ्लावर बनवून घ्यायचा आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा. मी नक्कीच तुम्हाला काही डाऊट असेल बॅगबद्दल तर ते पुढील व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करेन. आणि मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते की बॅग जी बनवाल तुम्ही तो धागा 1-2 वेळा त्याच्यातनं पास करायचा. जर तुमचे मोती जे असतील ते थोडे साईजला मोठे असतील तर तुम्ही डबल धागा घेऊन पण बनवू शकता. त्याच्यामुळे पण जास्त दिवस बॅग टिकते आणि पाण्यापासून सांभाळायचं. मोत्यांना डायरेक्ट ऊन असतं सनलाईट असतं त्याच्यापासून पण सांभाळून ठेवायचं. आणि जो सुती कपडा असेल किंवा कॉटनचा कपडा असेल त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवलं तर बॅग कमीत कमी 2-3 वर्ष खराब होत नाही आणि ती तशीच राहते. जर एखाद्या वेळी व्हाईट मोत्यांचा कलर जरी गेला तर जी ट्रान्सपरंट नेलपेंट असते ती लावू शकता. पहिला तिथं व्हाईट कलरची जी नेलपेंट असते ती हलकीशी लावून घ्यायची त्या मोत्यांना आणि नंतर जी ट्रान्सपरंट नेलपेंट असते ती तिथं लावायची. त्याच्यामुळे ती बॅग जी आहे ते कलर गेलेलं समजून येत नाही. ड्रॉप बीट्सचा काही कलर जात नाही कारण याच्या आधी मी बनवलेली बॅग जवळजवळ 3-4 वर्ष तरी त्याला ड्रॉप बीटला काहीच झालेलं नाही आहे. व्हाईट बीटचे कलर जो आहे तो जाऊ शकतो. जर तो गेला तर तुम्ही अशा पद्धतीनं त्याला ट्रान्सपरंट नेलपेंट लावू शकता. इथं पाहू शकता तुम्ही लास्टला जे फूल तयार झालेलं आहे त्याच्यात तिथं मी 2 वेळा धागा फिरवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तिथं मी अशा पद्धतीनं गाठ मारून घेत आहे. आपण जी निडल असते ती बरोबर धाग्याच्या मधून घ्यायची आणि नंतर तो धागा ओढला की तिथं बरोबर अशी गाठ बसते. तर तिथं 2 ते 3 वेळा तुम्ही गाठ मारायची आणि उरलेला धागा कट करून तिथं लाईटरनं सेक्युअर करून घ्यायचा. तर आपली जी बॅग आहे त्याचा लूक अशा प्रकारे येतो. ही साईजला पण मोठी आहे आणि लूकला पण छान वाटते आणि याच्यात भरपूर सामान तुमचं बसू शकतं. तर पाहू शकता टोटल आपल्याला इथं 28 मोठे फ्लावर आणि 4 छोटे फ्लावर लागलेले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.